सुरुवात करूया ट्रम्प यांच्या दाव्याबद्दल. अतुलजी. हे बघा, ट्रम्प याचा इतिहास लक्षात घेतला तर ते काही दावे करू शकतात ना. ते एखादं विधान केल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी असं म्हणतात, आय वॉज जोकिंग. त्यामुळे ट्रम्प यांच्या विधानाला किती महत्व द्यायचं. ट्रेड वॉर त्यांनी चालू केलं, त्या ट्रेडच्या टेरिफच्या बाबतीत त्यांची भूमिका काय राहिली. 3 दिवसामध्ये त्यांच्याच देशाची पॉलिसी ही त्यांनी पूर्णपणे बदलली आणि चायनावर फक्त कायम ठेवलं टेरिफ. तेही आज माझ्या माहितीनुसार त्याच्यातही त्यांचा समझोता झालेला आहे. आणि त्यामुळे ठीक आहे, ते अमेरिकेचे अध्यक्ष आहेत, ते त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत, पण अमेरिकन प्रेसिडेंट मला नाही वाटत गेल्या 50, 60, 100 वर्षामध्ये अशा पद्धतीची विधानं करण्याकरता केलेला कोणी पाहिला असेल. बरं. ट्रेडच्या संदर्भातच त्यांनी जेव्हा टेरिफ अक्रॉस द ग्लोब वाढवलं, त्याच्यानंतर 2 दिवसामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष काय बोलले, 60 कंट्रीज आर लिकिंग माय ॲस. आणि त्याच्यामुळे ट्रम्प यांना बाजूला ठेवा. ट्रम्पना एवढं काही महत्व द्यायची आवश्यकता नाहीये.